नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव दिला गेलाय आणि क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची आता तपासणी होणार आहे। वाहनांच्या तपासणीसह चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी सुद्धा होईल। वाहनं न्यूट्रल करून चालवू नये यासाठी प्रबोधन केलं जाणार आहे। जांभूळवाडी ते नवले उड्डाणपूल दरम्यान सूचना फलक लावले जाणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत। बालाजी, काल मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केलं, आज सुप्रिया सुळेंची सुद्धा भेट आणि प्रस्ताव नेमका काय दिला गेला आता यासाठी? नवले पुलावर अपघात झाला, आपल्याला माहिती आहे। त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर चारही ज्या यंत्रणा इथे कार्यरत आहेत त्या म्हणजे महापालिका, पोलीस, प्रादेशिक पर्यावरण कार्यालय, पीएमआरडी, राष्ट्रीय महामार्ग यांची एक संयुक्त बैठक काल घेण्यात आली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की नवले पुलावर ज्यावेळेस गाडी येईल त्या अगोदरच एक चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव आहे। या चेकपोस्टवर या वाहनाची क्षमता तपासली जाईल, या वाहनाच्या चालकाची ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी केली जाईल आणि वाहने न्यूट्रल करण्यात येऊ नये यासाठी त्यांचं प्रबोधन केलं जाईल। अशा पद्धतीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या सगळ्या यंत्रणांच्या बैठकीमध्ये ठरवल्या गेल्या आहेत आणि याचा अहवाल जो आहे तो 1 महिन्याच्या आत देण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जांभूळवाडी ते नवले उड्डाणपूल दरम्यान सूचना फलक लावणे, रस्त्यावर जे एलईडी मोठे एलईडी सूचना फलक लावावेत जेणेकरून ते चालकाला दिसतील। अशा प्रकारच्या विविध उपाययोजना करून अपघात रोखण्यासाठी ज्या काही गरजेच्या उपाययोजना आहेत त्या तात्काळ करण्यात याव्यात अशी ज्या सूचना आहेत त्या प्रशासनाने दिलेल्या आहेत आणि ही चारही यंत्रणा मिळून या सूचना आता या सूचनाची अंमलबजावणी करणार आहेत। आता नेमकं या अंमलबजावणीनंतर तरी अपघात कमी होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी, आणि खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या अपघात स्थळाची आज पाहणी करणार आहेत, त्याचे सुद्धा अपडेट घेत राहू। बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।